जपलेली वारकरी परंपरा. अनेक ठिकाणी अभंग ऐकिवात येतात, फक्त ते प्रासंगिक कारण. जेव्हा बालवयामध्ये मळ्यात जावं, आता लेकरू येत का नाही, मागल्या जन्मी पेंद्या, या जन्मात देवाला हृदयात साठवायचं, गेल्या 2 जन्मांमध्ये प्राप्त झालं नाही ते या जन्मामध्ये मिळवायचं. मळ्यामध्ये जावं, संध्याकाळ झाली, लेकरू येत का नाही म्हणून बघायला बापानं यावं, माईनं यावं बघावं, लेकरू उठायला तयार नाही. एवढंच लेकरू तिथं बसून बांधावरती. माया म्हणते, सावत्या घरला यायचं नाही खरं. सावत्या म्हणतोय, माय अगं आपला धनी अजून आला नाही. अरे धनी कोण? माय अगं बाप आपलं सांगतो ना, बा सांगतो आपला का आपल्या मळ्याचा धनी पांडुरंग आहे आणि रातच्याला इथं राखण करायला तो पांडुरंग येतो. आपल्या मळ्याचा धनी जवळ येत नाही तवर मी घरला येत नाही बघ. माय म्हणली, सावत्या आज जसा त्या धन्याची वाट पाहतोय ना, तसा जन्मभर त्याची वाट बघ, तो तुझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. सावत्याच्या मनावर परिणाम झाला. तेव्हा जन्म, लोक म्हणतात महाराजांनी वारी केली नाही, धन्य ते अरण. बाजे जुड्याचा मायाचा मनात रे, बाजे जुड्याचा मायाचा मनात रे, बाजे जुड्याचा अभंग केवळ या निमित्तानं घेतले जातात, परंतु सावता महाराजांचे ठराविक अभंग नसून त्यांच्यावरती सुद्धा नाथबाबांनी देखील रचना केलेल्या आहेत. त्या अनेक रचना अशा ऐकिवात येतात. पण आपल्याकडे तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथबाबा ठराविक अभंग कीर्तनांच्या सप्ताहाच्या निमित्तानं ऐकायला मिळतात. पण बऱ्याच ठिकाणी गेलं का कीर्तनाच्या दिवशी किंवा कीर्तनाच्या आदल्या दिवशी फोन करून महाराज हा अभंग घ्या असं म्हणून फोन करणारी माणसे आता बरीच बघायला मिळतात. आणि खरं तर आपला ग्रंथ, संप्रदाय ग्रंथ, वाङ्मय एवढं मोठं आहे का जन्म केला कमी पडला तरी पण संपणार नाही. अशी बरीच मंडळी, महाराजांचे पाठांतर भरपूर आहे, अशी बरीच मंडळी आपल्यात आपल्याला बघायला मिळतात. लोक म्हणतात सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत, पण सावता महाराजांची वारकरी परंपरा होती, वारीची परंपरा होती, महाराज जात होते. याचं वर्णन आम्हाला शास्त्रामध्ये आढळतं. आपल्या ताराबादच्या महिपती महाराजांनी जे काही संत चरित्र लिहून ठेवलं ना, सगळ्या संतांची चरित्र लिहून ठेवली, काळाच्या ओघामध्ये जी मागे गेली होती त्याच्यामध्ये वर्णन आहे का सावता महाराज वारीला जात होते. पण सावता महाराजांनंतर आता पुण्यतिथी येते तर पंढरपूरवरनं महाराज पांडुरंग परमात्म्याची वारी येते ती अरणला. महाराज जातात हे तितकंच खरं आहे, पण पांडुरंग परमात्मा स्वतः येतो. जसं इतर ठिकाणची सगळी संत महात्मे पंढरपूरला जातात, तसा माझा जगाचा मालक अरणला येतो. संत संमेलनामध्ये शास्त्रात उदाहरण येतं. महाराज पंढरपुरात तेव्हा होते जेव्हा संतांचं संमेलन भरलं, सगळे दिग्गज संत मानले आले. आता मात्र नामदेवराया समोर आले, नामदेवरायांना बघितलं, सगळी मंडळी उठून उभी राहिली. आता कसं आहे, काळ तेव्हाच त्रास होत, आता त्रास होत. फडकरी लोकांना हाय तेवढं महत्व आहे, आपल्या पेक्षा सारं महत्व फडकऱ्याला असतं. आता नामदेवराया तेव्हा मोठे फडकरी म्हणून आले, नामदेवरायांचे सगळे पाया पडायला लागले. सगळे ज्ञानोबाला पाया पडले, निवृत्तीला पाया पडले, पण मुक्ताबाईला पायाच पडला. निवृत्ती दादाच्या लक्षात आलं आता भांडण लागतंय खरं, कारण मुक्ताबाई पाया पडून झाली.
असतं, आताच्या काळात आमच्यासारख्या महिला कीर्तनकारांना जर एखाद्याला ऐकवायचं ठरलं ना तर सोशल मीडिया लोक आम्हाला दारीवर धरते. पण 12व्या शतकामध्ये डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, हे म्हणण्याची ताकद जनाबाईकडे होती. महाराज कीर्तन सोडून आपण सोडून कुठं चालले हे म्हणायची ताकद जनाबाईकडे होती. त्या आम्हाला नाही जमायचं आता, आणि लोक जमू यायची नाही. मुक्ताबाई स्वाभिमानी कर घरवाना, शेवटचा क्षण सुद्धा कोणाच्या वाट्याला एवढ्यात नाही. कडाढली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाली. स्वाभिमानी कर घरवाना एवढा काय म्हणताय मुक्ताबाई? मुक्ताबाई म्हणताय निवृत्ती दादा, अरे माझ्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये सगळे माऊली आहेत ना रे, इथं सगळे एक आहेत ना, मग कोण पडतील कोण गडकरी एकमेकाच्या पाया पडो. मुक्ताबाई काय करा? निवृत्ती दादा म्हणतात मुक्ते अरे कशाला भांडण पडकी पाया पडावं. पण नामदेवरायांनी ऐकलं. नामदेवरायांना आला राग. नामदेवरायांना राग आला. मग आता म्हणे एक काम करू, आपण परीक्षा घेऊ. परीक्षा घ्यायची. परीक्षा घ्यायला येणार कोण? तज्ञ आहे म्हणे गोरोबा काका, घेतील परीक्षा. आता काकाने घेतला आता दुपाटनं. सगळी संत बसलेत, प्रत्येकाच्या डोक्यावर आणावं, माथ्यावर आणावं, मडकं कच्च का पक्क सांगावं. सगळीच मडकी पक्की निघाली. पण आता यावं नामदेवरायांपुढे. गोरोबा काकाकडे नामदेवरायांनी पाहावं, म्हणावं काका धाराशिव सोलापूर पंढरपूर आपला बांधाला बांधे, लक्षात ठेवा. आता काका म्हणलं नामदेवराया असे लय बांध उकरीलेत. जसं तो पटणं हाणलं तसं नामदेवराया कळवळले. काका म्हणलं हे मडकं तर कच्चच आहे. अहंकाराचा वारा न लागो. हे म्हणणाऱ्यांना सुद्धा अहंकाराची बाधा व्हावी. नामदेवरायांना राग आला. संमेलन संपलं. पांडुरंगा पुढे यावं. पांडुरंगा अरे मी तुझा लाडका आहे ना. अरे मला कच्च ठरवलं रे यांनी. राग आला. पांडुरंगाला वाटलं माझा नामा आता रुसला. नामा आपण लपंडाव खेळूयात करे. देवा माझा राग रुसवा काढायचा सोडून तुला लपंडाव खेळायचा आहे. बरं चल. देवानं लपावं. इथे लपावं, अदृश्य व्हावं, तिथं दिसावं, तिथून अदृश्य व्हावं, तिथं दिसावं. पण जेव्हा अदृश्य व्हावं ना, जिथं दिसावं तिथं गळ्यातल्या तुळशीच्या माळेची पर्ण पडलेली दिसावी. त्या पर्णांवर शोधत शोधत आता नामदेवराय निघाले. पांडुरंग परमात्मा आले अरणला. भेंडी अरणला यावं, सावता महाराजांकडे बघावं. महाराज मळ्यात होते महाराज. पांडुरंग परमात्मा आले म्हणाले सावत्या अरे चोर लागले माग लपव. सावता महाराज हसले म्हणाले देवा ज्यानं साऱ्याचे मन चोरले त्याच्या माग चोर लागला. अरे तू एवढा मोठा चोर आहे. बरं कुठं लपू तुला? आता जर सावता महाराज म्हणाले हा माझा ऊस आहे, हे माझं डाळिंबाचा बाग आहे, हे माझं वावर आहे. आता माझं म्हणलं तर हा निघून जायचा. त्याला माझं म्हटलं का लय राग येतो, तू निघून जाईल. देव म्हणले सावता म्हटले तर माझं काही नाही, एक काम कर. उचलला वेळा विदारली छाती बस या हृदयात लप. पांडुरंग परमात्म्यानं ते प्रेम बघावं, हृदयामध्ये स्थिरावं. शेला पांघरला अंगावरती. नामदेवराय शोधत आले. पर्ण दिसली हितच पडली आहेत. अरे सावतवा महाराज सांगा की पांडुरंग परमात्मा कुठे आहे? वाऱ्यानं शेला बाजूला झाला. सावता महाराज म्हणतात मला माहित नाही, पण वाऱ्यानं शेला बाजूला झाला तर पिवळा पितांबर चमकला. साठवीला धन्य त्याची माता, धन्य त्याचे काय अवघा जन्म धन्य आहे. नवे नवे
भक्ती जात धर्म पंथ भेद अभेद ओलांडून जाऊन माझ्या या वारकरी संप्रदायामध्ये हा आनंद या शरीराला आल्यानंतर शरीर मिळणं गरजेचं. मग कोण्या जातीचं, कोण्या धर्माचं, कोण्या ठिकाणचं, कशा स्वभावाचं, कशा रंगाचं, कातड्याचा रंग कसा असू देत, आतड्याचा रंग माणुसकीचा असला पाहिजे, भक्ती भावना प्रेमाचा असला पाहिजे. फक्त शरीर मिळणं गरजेचं आहे. ते कसं का असा त्याला घडवण्याचं काम माणसाच्या हातात आहे. आणि खरं सांगायचं ना, कीर्तनाला येऊन बसल्यानंतर सुद्धा शरीर नुसतं मिळून उपयोग नाही. जिथं जाताय, जे ऐकताय ते सुद्धा तेवढं ताकदीचं असलं पाहिजे. इथं बसल्यानंतर तुमच्या मनाला शांती देईल तेच कीर्तन, तेच भगवंताचं भजन. जिथे बसल्यानंतर मनाला शांतता प्राप्त व्हावी. जगाच्या बाजारामध्ये सगळीकडेच धावतोय, पण मनाला शांतता नाहीये. सुखाची साधनं खूप आहेत आमच्याकडे, शरीराला लागणाऱ्या सुखाची साधनं खूप आहेत. इथं प्रत्येक जण आता तेवढा स्थैर्यतेने वागतोय, जगतोय, पण शांतता नाहीये. किती लोक शांत आहेत मनाला? 90,000 विचार माणसाच्या मनात